एक थोडी भीती होती की अजूनही काही होऊ शकतं, आपण एखाद्याच परत पण नाही जाऊ शकत असं मनात एक भीती होती. पण सगळी प्रोसेस आमची पूर्ण व्यवस्थित पार पडली आणि आम्ही काल रात्री परत आलेलो आहोत इकडे. आणि मुलं सुखरूप आले त्याबद्दल आम्ही खूप खूप म्हणजे मॅनेजमेंटचे, फॅकल्टीचे आणि सगळ्यांचे आभार मानतो. पॅरेंट्ससोबत बोलत होते, पॅरेंट्सला इन्फॉर्म करत होते की तुमचे मुलं जे आहेत ते सेफ आहेत आणि आम्हीही तिथं मुलांना जे आहे टोटली सेफ आहे ह्याचा आधार तर देत होतो. तुम्ही दुबईमध्ये त्या ठिकाणी अडकला होता, कशा पद्धतीने हा सगळा अनुभव होता, काय सांगाल त्याबद्दल? आणि पुन्हा एकदा तुम्ही परतला, काय सांगाल? ॲक्च्युली जेव्हा आम्हाला तिकडे युद्धजन्य परिस्थितीची न्यूज कळाली तेव्हा सगळेच स्टुडंट्स खूप घाबरले होते. पण कॉलेजची टीम असू दे किंवा व्हील्स ऑफ इनोव्हेशन ज्यांच्या थ्रू आम्ही इथे गेलो होतो त्या सगळ्यांनी आम्हाला कॉन्स्टंट सपोर्ट केला, आम्हाला सगळ्यांना इमोशनली स्टेबल केलं. सगळे फॅकल्टीज आमच्याशी कंटिन्यू बोलत होते की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुमच्या घरच्यांशी बोलत राहा की जेणेकरून घरच्यांना पण खूप तुम्हाला टेन्शन येणार नाही. आणि त्याच्यानंतर आम्हाला सगळी व्यवस्थित सोय होती, राहण्याची खाण्याची सगळी सोय होत होती, काहीच तिथे प्रॉब्लेम आला नाही. आणि तरिता शंकर मॅम आणि टॉप मॅनेजमेंटने जे काही प्रयत्न केले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे आम्हाला विमान पाठवून इथे भारतात परत आणलं त्याच्यामुळे आम्ही आज सुखरूपपणे इथे आलेलो आहोत. ज्यावेळेस तुम्ही परत येत होते त्यावेळेस मनामध्ये काही भीती होती का ज्यावेळेस तुम्ही प्लेनमध्ये बसून भारतामध्ये परत येण्यासाठी? हां, आम्ही सकाळी निघालो तेव्हा पण एक थोडी भीती होती की अजूनही काही होऊ शकतं, आपण एखाद्याच परत पण नाही जाऊ शकत असं मनात एक भीती होती. पण सगळी प्रोसेस आमची पूर्ण व्यवस्थित पार पडली आणि आम्ही काल रात्री परत आलेलो आहोत इकडे. खरं तर तुमची मुलं जी या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात ते दुबईला गेले असताना त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये अडकले होते, सुखरूप ते परतलेले आहे. चेहऱ्यावर आनंद दिसतोय तुमच्या. एकंदरीत काय म्हणणे तुमचं, काय भावना आहे? सगळ्यात पहिले तर नमस्कार, मी राजेश्री भरणे. सगळ्यात पहिले तर मी सगळ्या स्टुडंटचं अभिनंदन करेल कारण त्यांनी जो इथे येण्याचा जो एक म्हणजे हिंमत दाखवली आहे अशा मार्गातून आणि अशा परिस्थितीतून ते आले आहे की जे आमच्यासारख्या लोकांना इथे राहून जो विचार करत होतो तो खूप भयानक वाटत होता आम्हाला. पण मुलं सुखरूप आली त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मॅनेजमेंट, कॉलेजचं जे मॅनेजमेंट आहे ते अगदी आम्हाला म्हणजे एक सहारानीय आहे की त्यांनी खूप छान मॅनेजमेंट केलं. मुलांशी प्रत्येक वेळी कॉन्टॅक्टमध्ये होते. फॅकल्टीचा आम्ही खूप धन्यवाद करतो कारण खूप अशी परिस्थिती होती ज्या परिस्थितीमध्ये आम्ही काहीच करू शकत नव्हतो. पण जे काही केलं ते कॉलेजच्या मॅनेजमेंटनी केलं आणि अर्थात आपले उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे सर आहेत त्यांनी जे एक खूप मोठं काम केलं की मुलांसाठी चार्टर्ड प्लेन पाठवलं. तर आमचे मुलं सगळे स्पेशल आहेतच म्हणून कदाचित ते प्लेन त्यांना आणायला गेलं होतं आणि मुलं सुखरूप आले त्याबद्दल आम्ही खूप खूप म्हणजे मॅनेजमेंटचे, फॅकल्टीचे आणि सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यात सर्वप्रथम मी तर आभार मानेल आपले डेप्युटी CM जे आहेत एकनाथ शिंदे सर. त्यांनी जी स्पेशल अरेंजमेंट केली त्यानुसार त्यामुळे आम्हाला इथे येता आलं. आणि त्यामध्ये मेन म्हणजे आमचे तरिता शंकर मॅम आणि टॉप मॅनेजमेंटची टीम होती, प्लस आमचे जे डीन SOB शिखा सिंधू मॅम आहेत, त्यांनी जे प्रॉपरली सगळं काही हँडलिंग करून घेतलेलं आहे. आणि त्यांनी जी टीममध्ये जे काही इमिडिएटली कॉर्डिनेशन करून सगळ्या काही ॲक्टिव्हिटीज इन द सेन्स कसं मुलांना सेफ ठेवायचं त्या गाईडलाईन्स आम्हाला देत गेलं. कारण आम्ही तिथं असल्यामुळे आम्हीही स्टुडंट्स तर पॅनिकच होत होते, पण मुलांनाही त्या पॅनिक सिच्युएशनमधनं तुम्ही सेफ आहात ह्या सगळ्या गाईडलाईन्स आणि त्यासाठी काय काय करता येईल हे त्या क्षणाला आम्हाला स्कूल ऑफ बिझनेस शिखा मॅम आणि आमची जी IIPची जी टीम आहे त्यांनी सगळ्यांनी पूर्ण गाईडलाईन्स प्रोव्हाइड केल्या. त्यानुसार त्यांनी इकडे मेंटर्स असाइन केले आणि मेंटर्स पॅरेंट्ससोबत बोलत होते, पॅरेंट्सला इन्फॉर्म करत होते की तुमचे मुलं जे आहेत ते सेफ आहेत आणि आम्हीही तिथं मुलांना जे आहे टोटली सेफ आहे ह्याचा आधार तर देत होतो. आणि रिअलीमध्ये आम्ही मुलांना खरं त्या ठिकाणी परिस्थिती किती भयंकर होती तिथं जे आहे ॲक्च्युअलमध्ये बाहेरचं जे वातावरण आहे. सॅटर्डेच्या दिवशी काय झालं होतं की आमचा ह्याच्यामध्ये होतो, आम्ही फेरारी वर्ल्डमध्ये होतो, तिथं ही न्यूज कळाली आम्हाला. तर त्या क्षणाला जे आहे तर मॉस्कच्या साईडला झालेलं होतं ते ब्लास्टचं. तर त्यामुळे आम्ही मुलं इमिडिएटली बस थ्रू हॉटेलला घेऊन आलो आणि त्यानंतर आम्ही मुलांना हॉटेलच्या बाहेर जाण्यासाठी अलाव नाही केलेलं. मुलं हॉटेलमध्येच होती, मुलांना तिथेच आपण एंगेज केलं, तिथंच पॅरेंट्सची इंटरॅक्शन, तिथेच मेंटरशी बोलणं पण त्यांचं आणि त्यांना प्रॉपरली फूड प्रोव्हाइड करणं, त्यांचं राहण्याचं, खाण्याचं आणि मेन म्हणजे त्यांना मेंटल सपोर्ट जो आहे तो आम्ही तिथे दिला. आणि ते बिकॉज ऑफ आमची जी टीम इथे होती, इंदिरा युनिव्हर्सिटीची टीम पुण्यामध्ये होती, त्यांच्या गाईडलाईन्समुळं आणि त्यांनी इथे पूर्ण सेटअप केल्यामुळं आम्हाला ते पॉसिबल झालं.